विभागीय आयुक्त कार्यालयात असं आहे की नवीन नियमानुसार फॉर्म 3 नंबरचा फॉर्म भरून दिल्याशिवाय त्यांना तिकडे मतदानात सहभागी होता येत नाही किंवा मतदानाचा अधिकार प्राप्त होत नाही. त्यामुळे ते एफिडेव्हिट एक द्यावं लागतं. त्यासाठी काल जवळपास 18 नगरसेवक आयुक्त कार्यालयात गेले होते, कारण ते जर केलं नाही तर त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होत नाही. आणि दुसरा विषय असा होता की यापूर्वीच एका काँग्रेसच्या गटाने 12-13 लोक घेऊन नवीन गट स्थापनेचा प्रयत्न केला आणि तो काही गटाला मान्यता मिळाली नाही. म्हणून आमच्या लोकांनी जाऊन त्या ठिकाणी काही नगरसेवक आमचे गेले आणि त्याला मान्यता त्या गटाला दिली आहे का हे विचारलं. दिली नसेल तर आमचा संख्या जास्त आहे, त्यामुळे या गटाला मान्यता द्यावी अशा प्रकारची मागणी केली. परंतु काल विभागीय आयुक्त जे आहेत ते पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहे. या फॉर्म 3 सुद्धा भरून घेताना खरं म्हणजे स्टॅच्युटरी अधिकार फक्त तेवढे आयुक्तांना आहेत. त्यांनी दिलेले कागदपत्र तपासायचे आणि ते तपासून त्यांना मान्यता द्यायची, नोंदणी करायची, केवळ नोंद करायची, एवढाच अधिकार त्यांना आहे. काल आमचे 2 वकील सुद्धा गेले. काही 6 नगरसेवकांचे प्रमाणपत्र गहाळ झाले निवडणुकीच्या काळात निकाल लागल्यानंतर. त्या प्रमाणपत्रासाठी रितसर पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दिली आणि ती तक्रार घेऊन आयुक्तांच्याकडून जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडून ते प्रमाणपत्र घेतलं. खरं तर प्रमाणपत्र हे कंपल्सरी नाही आयुक्तांना दाखवण्याची, आयुक्तांना नोंदणी करताना देण्याची. पण हे आयुक्त मात्र पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यासारखे वागतायत. या आयुक्त आहेत त्यांनी या प्रक्रियेमध्ये काल वकील सुद्धा उभे होते, हायकोर्टाचं सुद्धा रुलिंग दाखवलं त्यांनी. आणि तुम्हाला गट स्थापन करायसाठी कुणाचीही सल्ला घेण्याची गरज नाही, फक्त नोंदणी करण्याची आवश्यकता आहे. माणसं प्रत्यक्ष ते आहेत का नाही आणि प्रमाणपत्राची सुद्धा गरज नाही, कारण गॅजेट प्रसिद्ध झाल्यानंतर गॅजेटमध्ये असलेलं नाव आणि आयडी प्रूफ आणि प्रत्यक्ष व्यक्ती एवढंच तपासून इन कॅमेरा त्यांना नोंद करून घ्यायची आहे. पण आम्ही बघतो आहोत आयुक्ताला कुठला तरी दबाव आहे आणि आमच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कट या आयुक्त रचत आहेत. कायदेशीर लढाई आम्ही लढूच, परंतु सत्ता प्राप्तीसाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर पूर्णतः दबाव टाकलेला आहे. ते म्हणाले की आम्ही रोज यांना फिरवू, आम्ही गट स्थापन होऊ देणार नाही. तिला कुठला अधिकार? अरे तुला जे बाई अधिकार दिला आहे आयुक्त मॅडम, तेवढाच अधिकार दिला आहे आलेल्या लोकांची नोंदणी करून घेणं. जर तुम्हाला नोंदणी करून मान्यता द्यायची नसेल तर रिटर्नमध्ये द्या की आम्ही हे करू शकत नाही किंवा ह्या त्रुट्या आहेत. ते पण द्यायला तयार नाही आणि नोंदणी करायला तयार नाही. अशा प्रकारची दुपट्टी भूमिका या विभागीय आयुक्तांनी आता घेतलेली आहे. मी आता त्यांना वेळ मागेल, मी त्यांच्याकडे जातोय 11 वाजता आणि त्यांना मी विचारणार आहे की तुम्ही मला रिटर्नमध्ये दिल्याशिवाय मी तिथून उठणार नाही. तुम्हाला नाकारायचा अधिकार असेल तर नाकारा, स्वीकारायचा अधिकार असेल स्वीकारा, परंतु ते रिटर्नमध्ये दिलं पाहिजे. ते रिटर्नही देत नाहीत, ते गटस्थापनही करत नाहीत. तुम्हाला बाकीच्या कोर्टात जाण्यासाठी मार्ग मोकळा होतो, पण ते सगळं हँगिंग ठेवलेलं आहे, लटकतं ठेवलेलं आहे. आणि पूर्णतः या मॅडम राजकीय दबावापोटी काम करतायत, हे आता लपून राहिलेलं नाही. या सगळ्यामध्ये गंमत अशी की प्रमाणपत्राचा कुठेही
त्याचा एक निर्णय, हायकोर्टाचे निर्णय, सुप्रीम कोर्टाचे निर्णय काल वकिलांनी दाखवले. ते म्हणते की लॉ अँड ज्युडिशरीचे आम्ही मत घेऊ, त्यांच्याकडे पाठवू. काहीच गरज नाही आहे. यांना केवळ स्टॅच्युटरी अधिकार आहेत नोंदणी करून घेण्याचा. त्या पलीकडे आयुक्तांना कुठलाही अधिकार नाही. आणि नोंदणी करून ती यादी तिकडे चंद्रपूर महानगरपालिकाच्या आयुक्ताकडे पाठवायचं आहे, निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग करण्यासाठी. गटाची नोंदणी करायची आहे हा वेगळा विषय. गट नोंदणी करत असताना तुम्हाला मान्य करायचं आहे, नाही मान्य करायचं आहे, तुम्ही करू शकत नाही की करू शकता, हे रिटर्नमध्ये मी काल पण त्यांच्याशी फोनवर बोललो, पण तेही ते तयार नाहीत. म्हणजे आम्हाला कोर्टात जाण्यासाठी अडवण्याचं काम सुद्धा करतायत. आणि स्वतःही मॅडम, या आयुक्त मॅडम निर्णय घेत नाहीत. हे पूर्णतः कायद्याच्या विरुद्ध आहे. ते त्या पदाचा ते दुरुपयोग करत आहेत. आणि आवश्यकता पडली तर मला त्यांच्या कार्यालयापुढे आज उपोषण करावं लागलं तरी मी करेल. पण आज मात्र त्यांना निर्णय द्यावा लागेल, येस आर नो, हो किंवा नाही. पण असं जे फिरवणं सुरू आहे, आणि असं कुठेही नाही, प्रोव्हिजन नाही, कायदा नाही, कानून नाही, कुठला नियम नाही, हे सर्व आम्ही त्यांना दाखवलं आहे. जी माहिती मिळते त्या माहितीनुसार विभागीय आयुक्तांनी नगरविकास खात्याकडे या सगळ्या प्रकरणात काय करायचा याचा सल्ला मागितल्याची देखील माहिती समोर येते. नगरविकास खात्याचा संबंधच येत नाही, हेच आम्ही त्यांना सांगतोय. अरे तुम्हाला नाकारण्याचा आणि स्वीकारण्याचा तेवढा अधिकार आहे. गट करायचा, मान्यता द्यायची तर देऊ नका, आम्ही कोर्टात जाऊ. परंतु विभागीय आयुक्ताकडे जाईल, महिनाभर त्यांच्याकडे ते पेंडिंग राहील, तोपर्यंत सत्ताधारी आपलं काम करून मोकळे होतील. हे कट कारस्थान विभागीय आयुक्त रचत आहे. हे षडयंत्र असते विभागीय आयुक्त. त्यामध्ये कुठल्याही अशा प्रकारची काही गरज नाही की नगरविकासकडे पाठवायची किंवा लॉ अँड ज्युडिशरीकडे मत घ्यायची. तो यांना अधिकार आहे. यांना केवळ अधिकार काय आहे, आलेल्या माणसांची तुमच्या गॅजेट प्रसिद्ध झालाय, त्याच्यामध्ये नाव आहे, आयडी प्रूफ पहा, नाव पहा, तो नमुना 3 भरून दिलेला एफिडेव्हिट घ्या, नोंदणी करा. एवढाच अधिकार फक्त आयुक्तांना आहे. आधी धानोरकर यांच्या गटांनी जे पत्र दिलं होतं त्यानंतर दुसरा तुमच्या नगरसेवकाचं कालचं पत्र, असे 2 गट होणार असं काही कन्फ्युजन आहे प्रशासकीय पातळीवर. त्यांना काय कन्फ्युजन करायचं आहे, त्याला काय, त्याचा काय संबंध आलाय. त्यांनी दिले, द्यायचं की नाही द्यायचं, नकार द्यायचं नकार देत, लटकून ठेवायची काय गरज आहे. हे कोणाच्या इशाऱ्यावर करतायत. उद्या कोऑप मेंबर आहे, गटाला मान्यता मिळाली नाही म्हणजे भाजपचे सगळे कोऑप मेंबर करणारे काय. उद्या आमच्या लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम चालू केलेलं आहे. काल आम्ही पाहिलं की प्रमाणपत्राचा सर्टिफिकेट जे हरवलेत त्या संदर्भात आम्ही आयुक्ताकडून सर्टिफाईड कॉपी घेतली. मग ते म्हणतात की पोलिसाची रिपोर्ट. काय अधिकार आहे या विचारायचा, या आयुक्तांना पोलिसाचा रिपोर्ट विचारायचा. तुमच्या विभागीय आयुक्तांनी त्याची सर्टिफाईड डुप्लिकेट कॉपी दिली हरवल्याची तक्रार दिल्यानंतर, नाही ओरिजिनल कॉपी पाहिजे पोलिसांची. कुठला अधिकारीला काहीतरी मॅडम वेळ काढून म्हणजे यातून पळवाटा शोधण्याचं काम करतायत. विजयी झालेले प्रमाणपत्र हरवले म्हणजे ते धानोरकर यांच्याकडे आहेत, ते हरवले म्हणताय तुम्ही. नाही, धानोरकरकडे काय आहे तर तो मोठा विषय होईल. ते कोणाकडून घेतलेत मला त्याच्यावर बोलायचं नाहीये. पण जे प्रमाणपत्र नव्हते ज्यांच्याकडे, त्यांच्या मिसिंग झाले होते, 6 नगरसेवक आहेत, त्यांनी त्याची तक्रार दिली पोलीस स्टेशनला. हे तक्रार आहे. या तक्रारीमध्ये नुसार आम्हाला ते सर्टिफाईड कॉपी डुप्लिकेट प्रमाणपत्र मिळालंय आणि ते ओरिजिनल सहीचं आहे. विषय संपला. त्यांना सुद्धा नोंदणी करताना 6 नगरसेवक कसे मतदानापासून वंचित राहील ही विभागीय आयुक्त षडयंत्र रचत आहे. आणि सत्ताधाऱ्यांच्या भरोशावर हे काम सुरू आहे मॅडमचं. हो, आज दिल्लीमध्ये तुमची या संदर्भात बैठक असल्याची माहिती आहे. केसी वेणुगोपाल तुमची बैठक घेणार आहे, तुम्ही जाणार आहात का, काय नेमकं हायकमांड आता याच्यात असल्याची विचार. नाही, बैठक होऊ देत. आता बोलवलं आहे, आम्ही सांगू सगळी वस्तुस्थिती आणि हायकमांड जो निर्णय देईल त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. बरिये फुके यांनी टीका केली आहे तुमच्यावर,
की काँग्रेसचे स्वप्न भंग झालेले आहे, वडेट्टीवारांचे पोट दुखत आहे, वडेट्टीवार यांनी भविष्यवाणीच्या कोर्स केला पाहिजे अशा प्रकारची टीका परिणय फुके यांनी भंडाऱ्यात केली. कसं बघताय? भंडाऱ्यात जाऊन परिणय फुके काय बोलतात त्याला मी फार महत्व देत नाही आणि परिणय फुकेला महत्व देण्याची मला गरज वाटत नाही. भाऊ, तुमचा मदत वडेट्टीवार कोण आहे काय आहे हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे आणि आम्ही काय निकाल दिला आहे तुमचे आम्ही चंद्रपूर जिल्ह्यात सुचवली. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करून पडदा टाकण्याचं काम करू नका. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोदी शहांचं अप्रुव्हल होतं, त्यांना माहिती देण्यात आली होती, अशी माहिती पवार गटाकडनं मिळते, काय सांगणार? नाही, खरं म्हणजे मला त्यांच्या अंतर्गत बोलायची गरज नाही, पण आता एक उद्योगपती येऊन या 2 विलिनीकरणासाठी समिट घडवून आणताय. अट एवढीच घातली आहे की हे विलिनीकरण होत असताना यांनी एनडीएला पाठिंबा द्यावा, यावर एकमत होणं बाकी आहे. बाकी मध्यस्थी गुजरातचे आणि देशाचे एक मोठे उद्योगपती त्यांनी मध्यस्थी करायसाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती माझ्याकडे आहे आणि त्यातून हे विलिनीकरण झाल्यानंतर पुढे एनडीए बरोबरच या मंडळींनी राहावं अशा अटी आणि शर्ती घातल्या आहेत. त्या अटी शर्ती जर मान्य असतील तर ते विलिनीकरण होईल असं मला दिसते. प्रतिभा